नमस्कार मित्रांनो, मी आता मुंबई हायकोर्ट परिसरामध्ये आलेलो आहे। 11 मार्च 2026ला या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये FRA मध्ये काही घोटाळा झाला होता। 40,000 कोटीचा तो घोटाळा होता आणि विद्यार्थ्यांचं प्रचंड त्याच्यामध्ये आर्थिक शोषण होत होतं। त्याचबरोबर शासनाच्या तिजोरीतून पण बरीचशी लईलूट केली होती। म्हणजे एका बाजूला शासनाची लूट, एका बाजूला पालकांची विद्यार्थ्यांची पण फीमधून लूट। या सगळा घोटाळा जवळपास 40,000 कोटीचा होता आणि अनेक संस्थांनी जो घोटाळा केलेला आहे त्याच्यामध्ये 11 संस्थांवरती इकॉनॉमिक ऑफेन्स म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीनं गुन्हे दाखल झाले होते। आणि या सर्व प्रकरणाची व्याप्ती पाहता आणि विद्यार्थ्यांचे एकंदरीत नुकसान आणि शोषण पाहता महाराष्ट्राचे उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी 11 मार्च 2026ला एक घोषणा केली की या सर्व घोटाळ्याची भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आम्ही निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करू आणि या घोटाळ्याची चौकशी करू। आज मी 9 जूनला मुंबई हायकोर्ट परिसरामध्ये आहे। जवळपास 3 महिने होऊन गेले तरी चंद्रकांतदादा पाटील यांना या महाराष्ट्राच्या सर्व म्हणजे मुंबई असेल, नागपूर असेल, औरंगाबाद सर्किट असेल, कोल्हापूर असेल, अशा सर्व हायकोर्टांमधून एकही जज अजून चंद्रकांतदादांना सापडलेला नाही आहे। वर्किंग पण नाही, रिटायर पण नाही। हायकोर्ट परिसर चालू आहे। अनेक आपल्याकडे कॅलिबरवाले न्यायाधीश आहेत, रिटायर झालेले पण आहेत, पण चंद्रकांतदादांना कोण सापडत नाही। त्यामुळे आम्ही असं शोधायला आलो की कुठंतरी एखादे न्यायमूर्ती न्यायाधीश सापडतील का चंद्रकांतदादांना, जेणेकरून ते या घोटाळ्याची चौकशी करतील आणि ह्याचा निकाल लागेल, विद्यार्थ्यांना न्याय मिळेल। त्यामुळे आता चंद्रकांतदादांना हे न्यायाधीश शोधून देण्यासाठी आम्ही दुर्बीण वापरावी, सूक्ष्मदर्शक वापरावं, मशाल वापरावी, टॉर्च वापरावी का त्यांना हे न्यायाधीश शोधण्यासाठी हायकोर्ट परिसर सोडून आम्ही त्यांना जंगलात घेऊन जावं, समुद्रकिनारी घेऊन जावं, पाण्यात घेऊन जावं, डोंगरात घेऊन जावं का हवेत जावं। राजकारणी लोकांनी विधिमंडळात दिलेली आश्वासनं सुद्धा जर अशी हवेतच जाणार असतील तर मग त्या घोषणा आणि आश्वासनांना काय अर्थ आहे। मला वाटतं चंद्रकांतदादांना लवकर एखादे न्यायाधीश सापडावेत आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा। धन्यवाद।